बाबा सांग चालू जरा आता मस्त नवीन गाडीत फिरायला एक राऊंड मारू मस्त. बाबा कसं वाटली गाडी? मस्त एकदम वाटली बाबा तुम्हाला कशी वाटली? एकदम छान छान आवडली बघा बाबाला. आपण जेवायला सर्व आलेलं आहे मस्त आणि बाबा सांना बनवून घेतलेलं आहे बघा. हे बघा बाबा बोला या जेवायला एकदम मस्त मस्त. हे बघा मंडळी बाबाचा छास आला बघा. छास दाखवा बाबा छास. बाबाला छास दाखवा बिगून. बघा मंडळी ही शेवटची व्हिडिओ आहे माझी आणि खूप जास्त आठवण येईल गाडीची. आपल्या शोरूमच्या खाली समोरच आहे बघा. आणि दुसरी गोष्ट आपल्या घरी आलेस ती सोडताना खूप वाईट वाटते. झालेले आता किती वर्ष झाले? 15. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. ओके. नवीन मेंबरच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चला तुम्ही येतो कधी नेक्स्ट टाइम? पक्का पक्का ओके चला बाय. बाय बाय. चला मंडळी बघा आता आम्ही ना बाबासांना घेऊन चाललो फिरायला. आता आली बघा थोडी पूजा झाली आता लगे आता आलेच तुम्ही. लेट झालं तुम्हाला. कशी वाटली ही गाडी? पहिली कुठे झालेस तुम्ही? आम्ही आता फिरतोय प्रचारला. हा बरं मामाकडे एकदम भाग करण्यात एक चालेल चालेल. बऱ्याच ना तुम्ही बऱ्याच बरे ना? असतात. हा, जा चांगलं चला आता. बघा बाबा सांग चालू जरा आता मस्त नवीन गाडीत फिरायला एक राऊंड मारू मस्त. बाबा कसं वाटली गाडी? मस्त एकदम वाटली बाबा तुम्हाला कशी वाटली? एकदम छान छान आवडली बघा बाबाला. गाडी बघून आळंदीची आठवण पडली. आळंदीला हा हा आता मस्त आपण बाप्पा पण इथे लावूया. मस्त आपला जागा आहे बघा बाप्पासाठी मस्त सेपरेट जागा आहे बघा छोटीशी इथे. तर आता गणपती बाप्पा पण लावून घेऊया मस्त आणि मग प्रवासाला सुरुवात करूया बरोबर ना? हा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की खाण्या पिण्याची सोय करा. कुठे करा? चला बाबाला पार्टी आता. पार्किंग नाही. बघा मंडळी गाडी आपोआप चेंज झाली बघा. बाबासाने डायरेक्ट गाडी जादूने बदलली. ऑफिस जवळ गेलेलो मग आपली नवीन गाडी पार्किंग मध्ये ठेवली आणि हा इथं कसं जरा हे बघा पार्किंगचा इश्यू म्हणून आम्ही ना गाडी आपल्या ऑफिस जवळ नेली आणि तिथे पार्क केली. आता बाबासाने आलो घेऊन जेवायला त्याच जागेवर. बघा यांची सावते बघा. चला इथं पार्किंग व्यवस्थित नाही ना मग नवीन गाडी भीती वाटते. चला बाबा आलो उतरा. हॅलो बाबा डोक्याला वरती बघा लागेल काय बाबा. इथं बघा मोठे बाबा समोर बघा कॅमेऱ्यावर इथं. आठवण आहे ना तुम्हाला ही जागा आपण आलेलो बघा मोठ्या बाबाला परत याच जागेवर आणला आम्ही जिथून आम्ही तेव्हा आलेलो जेवायला एकदा. आताची गेलेले बाबा आताला भेटायला. आता आम्ही आलो बघा आम्ही आलो तर पंचरत्नाला बाबासांना घेऊन जेवायला. अंशू कुठे गेला? चला अंशू गेला आतमध्ये बोला पहिलाच गेला बघा मोठा बाबा गेला आतमध्ये. तुम्ही स्लो हलू आमचा बाबा हलवून चालतो बघा. बाबाची गाडी आमची स्लो आहे. हा ना.
चला हे बघा मंडळात मस्त आलो हॉटेलमध्ये पंचरत्नाला आणि मस्त पहिला हात वगैरे धुवून घेतले सर्वांनी. बाबाच बसले बघा. बाबाचा आवाज जेवण तयारी पाहिजे काय पाहिजे नेहमीप्रमाणे पंचरत्न. मोठे बाबा तुम्हाला मोठं सांगावं लागेल त्या टायमाला ह्यांची पार्टी दिलेली ना मोठ्या बाबा. त्या टायमाला याची पार्टी दिलेली ना तुम्हाला 5 झालं की. आणि आता गाडीची बघा झाला नाही यांचा आता बाबा त्यांचा 5 झालेली की ना. प्युअर व्हेज आहे ना. प्युअर व्हेज म्हणून बाबाचा लेकर आणतो आम्ही कारण की मोठ्या बाबाला व्हेज लागते म्हणून. आणि आमची नॉनव्हेज 2 माणसं आली नाही. नॉनव्हेज आली माणसं घाबरली आमची. आई पण पळाली. आईला पण नॉनव्हेज खायचं आहे. आई मोठी भाऊ नैनाताई आणि श्लोकीला आणायचं नंतर ना. त्यांना पण श्लोक नाही. हा तो पण नाही. त्याला पण नाही. चला तुम्हाला जेवण आल्यावर दाखवते. ऑर्डर केले होणे आता आल्यानंतर दाखवते काय काय ऑर्डर केलं ना. आल्यावर दाखवूया. ते बघा म्हणतात आपल्या ऑर्डर आलेले आहे मस्त मटर पनीर. अजून काय मटर पनीर आहे. हा मटर पनीर आणि व्हेज कोल्हापुरी आहे ना. नाही तो व्हेज कोल्हापुरी आहे रेडवाला. हा मटर पनीर आहे. राईस हे बघा रोटी आणि रोटी. हां त्याला आपलं जेवायला सर्व आलेलं आहे मस्त. आणि बाबासांना पण घेतलेलं आहे बघा. हे बघा बाबा बोला या जेवायला. एकदम मस्त 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 गरमागरम बाबाचं जेवतात आता भाजी. आता आम्ही पहिले जेवण वगैरे घेतो. बाबाला छास पण सांगितलं ना. बाबा छास पाहिजे ना. बाबा छास. आणि बघा मी रोटी घेतली आणि 2 प्रकारच्या भाज्या इथे बघू शकताय बघा. रोटी मटर पनीरची भाजी आणि व्हेज कोल्हापुरी. चला मंडळी या जेवायला. आता आम्ही जेवण वगैरे घेऊ आणि जेवल्यानंतर तुम्हाला भेटू. बाबाचा छास आला बघा. छास दाखवा बाबा छास. बाबाला छास दाखवा बिगून. बाबाला नको. बाबा तुम्हाला नको थंड आहे ना. तर बाबाला घेतला असता. बाबाला थंड नको. जरा खोकला पण आहे बाबाला म्हणून नाही घेत. शेवट बाबाला थंडाच्या जागो गरम घ्या काहीतरी. आता अंशू द्यायला चना मसाला पण ऑर्डर केला. आम्ही आलो गावात शाखेजवळ. बाबासांना सोडायचं एकेकाला. बाबा कसा वाटला. एकदम मस्त मस्त ना. छान पार्टी बाबा गाडीची पार्टी आहे तुम्हाला ही गाडीची साईडला थांबा. भाऊ आले बघा मंडळी. आता आम्ही आलो. आमचे भाऊ आलेत बघा. भाऊ भाऊ आला तेव्हा का बाबाच आला बघा. बाबाच आले गाडी आले. पेटा गाडीत गेलं. हॅलो बाबा चप्पल करा नीट. बाबा चप्पल निघले. हा जा. हा जा 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 लावा. बघ बाबासांना सोडला गावात. आता बाबाच्या घरी जातील. चला मोठे बाबा. मोठे बाबा चला. बाबा गेला. बाबा गेला तिथं. बाबा चला. हा चला चला म्हणजे बाबासांना सोडला. आता पण निघूया आपल्या घरी. आम्ही निघालो. आमची लक्ष्मी चालली बिचारी. मला तिची जाम आठवण येईल बघा. आठवण येईल खूप आठवण बघा. ती बघा तिच्या पुढे कोण आहे. ही गाडी दिली नसते का आपण. ही तू छोटा होता घेतलेली. किती वर्ष झाली नव्हते का तुला. 15 वर्ष झाली स्विफ्टला आमच्या बघा. 15 वर्ष झाली तेवढी वापरली गाडी आपण ती. तर सोडल्यानंतर चेंज करायला लागतेच. मग ही वाली घेतली ब्लॅक. हे बघा. ओके गाडी द्यायच्या अगोदर स्वच्छ वगैरे साफ करून घेतो आम्ही. आमचा वॉचमॅन आहे कमल. ही आठवण राहील बघा. गाडी चालली आता. हे बघा आपली गाडी आली नवीन स्विफ्ट. म्हणजे चालला फुटबॉलला. झाले ना. गेला बघा. कुठे आले हर्ष. चला शेवटची व्हिडिओ.
आठवण येईल मला मंडळी गाडीची बघा. चला आता आम्ही ना निघालो गाडी घेऊन आणि ह्याची गेला माझा फुटबॉलच्या क्लासला, फुटबॉल खेळायला गेला हे बघा. आणि आता आम्ही सिग्नलवर आणि ते गाडी बघा कशी आहे समोर, ओपन कार आहे मस्त. मला याच्यात 2च माणसं बसू शकतात आणि आमच्या याच्यात 5 सीटर. किती हो? 5 सीटर. याच्यात काय फायदा 2 माणसं आणि अंशूला काय टाकल्या बसू ना. फॅमिलीचा विचार. बघा कशी गाडी गेली, बघा कशी गाडी आली. ही फक्त दोघांसाठी कार होती आणि आम्ही आमच्या फॅमिलीचा विचार केला. आई बाबा, अंशू, मी अँड ओ. ओनली अंशू, मी अँड ओ अँड आई बाबा. ओके. तर मंडळी आता खूप आठवण येईल मला बिचारा माझ्या गाडीची. इथे बघा गणपती बाप्पाची वर आठवण येईल. हा माझा बाबू, याला मी बाबू बोलायची, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. याची पण मला आठवण येईल मंडळी. तुला आठवण येईल बाबू? आठवण येईल? तुला आठवण येईल? हा सांगते. आठवण येईल तुला? आठवण येईल आमची दादाची आठवण येईल का तुला? असाच हसत राहा, असाच दुसरीकडे गेला हसत राहा, सगळ्यांना हसवत राहा. ओके. टकलू नाही बोलत तुला, बाबू आहे बाबू. हे बघा त्याला सोडायला चालला त्याच्या गाडीतून काढत नाही त्याला तर मी काढणार नाही. असाच जाऊ द्या कोणाच्या आयुष्यामध्ये चांगला. त्यांच्या पण जे गाडी घेतील त्यांच्या पण इकडे मस्त फॅमिलीमध्ये तो खुश ठेवेल सगळ्यांना. आणि मला कधी ना कधी भेटेल. मी गाडीला खूप मिस करेन, खूप जास्त आठवण येते गाडीची. चला अशी ना आम्ही आलो, पूजा वगैरे झाली, बाबासांना जेवण वगैरे झालं आणि सोडला बाबासांना. आणि तिथून आल्यानंतर थोडा बसलो जरा, थोडं फ्रेश. म्हणजे फ्रेश तर मी अशीच आहे फ्रेश बघा, मग अशी तयार झाली तशीच आहे. तर हंचू पण गेला, फुटबॉल गेला. तर आता आपली चाललेली आहे गाडी. आज गाडीला द्यायचं आहे, सोडायचं आहे, कारण की आता ही गाडी जाणार आहे. आणि नवीन गाडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपली गाडी आलेली आहे लक्ष्मी. ही पण लक्ष्मीच होती आणि लक्ष्मीच राहणार. तर तिला सोडायला चाललं बघा. खूप जास्त आठवण येईल मला, बाबूची आठवण येईल मला, बाबूची. इथे गणपती बाप्पाची पण आठवण येईल. हो तुम्हाला येईल का नाही? आठवण येईल ना? मला पण येईल आठवण बघा मंडळी. आज पूर्ण दिवसभर धावपलच होती. तर आता गाडी सोडायला चाललो आहे तिथे याला महिंद्रा शोरूमला, महिंद्राच्या. कारण की गाडी आम्ही घेतली किया शोरूममधून, किया गाडी. पण ही गाडी आपण कुठे देणार होतो? महिंद्राला. तर पुढची डील झाली तिकडे. कुठे? महिंद्रामध्ये द्यायची आपल्याला. कारण की जेव्हा ठार बुक करायला गेलेलो तेव्हा आपण ही झालेलं ना हो. तर सांगतात की तिथेच देऊया, बरोबर. त्याच्यासाठी आता ती घेऊन चाललो आम्ही. कार नाही घेतली पण कार आपण देऊया. आणि इथं कार नाही दिली पण कार घेतली. म्हणजे काय झालं, गाडी आम्ही ऍक्च्युली आमची हीच होती ठार, पण आम्ही ठार मध्ये कॅन्सल झाला पटकन. जागेच्या मुलं कॅन्सल केली, फॅमिलीचा विचार केला तर. त्याच्यामुळे बसण्याचा पाठीमागे जाणाऱ्याला खूप जास्त प्रॉब्लेम होता. कारण की तो शीट पाडूनच जायला लागते असा. जोपर्यंत म्हणजे मी, जो पुढचा माणूस कोण पण माझ्या जागेवर कोण बसले असेल ना, तो उतरल्याशिवाय पाठचा माणूस उतरू शकत नाही. आणि आई बाबाच्या वयाच्या यांना तर नाही जाता येणार मागे. आणि बाकीचं काही नाही, बसायचा उतरायचा प्रॉब्लेम होता. आणि जागा तर समजा होती चांगली, त्याच्यामुळे मी ठार कॅन्सल केली मंडळी. आणि आता आम्ही निघालो आहोत. ठार ऍक्च्युली कमी किमतीची होती, पण आपण विचार केला जाऊन दे पैसे गेले तर. पण चांगली जरा सुखसोय एकदम व्यवस्थित झाली बसायला. म्हणजे ठार घेतली तेव्हा आम्ही पैशांचा नाही विचार केला. आम्हाला ठार गाडी, आमची चॉईस ठार गाडीच आम्हाला आवडायची. पण त्याच्यानंतर जागेचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही कॅन्सल केली. अशी बघायला गेलं तर किया महाग आहे ना, किया सेल्टोस महाग आहे. तर ही पण गाडी भारी आहे, किया गाडी आम्हाला आवडली. फॅमिलीचा विचार केला म्हणून आम्ही किया गाडी घेतली. तर मग विचार नसता केला तर मग ठारच घेतली, बरोबर ना. तर चला आता बघूया आजचा हा ब्लॉग. हा असं छोटंसंच करूया. हा ब्लॉग याच्यासाठी करते कारण की मेन माझी गाडी, आमची लक्ष्मी, ज्या गाडीने आम्हाला एवढ्या वर्ष साथ दिली. 15 वर्ष ना, 15 वर्ष. माझा जेव्हा हंशू छोटा होता तेव्हा गाडी घेतलेली होनी यांच्यासाठी. हंशूला आणायला न्यायला लागायचं वाघबिलला लांबून एवढ्या. तर त्याच्यासाठी गाडी घेतलेली. खूप साथ दिली आम्हाला, कधी त्रास पण दिला नाही, काय नाही बघा. गाडीने मस्त आहे बघा. मी खूप जास्त आठवण करेन तिची. हे बघा आता आतमध्ये मी शूट दाखवते तुम्हाला. बॅग घेतली होती अशी आपली गाडी. हंशीला पण दाखवली, हंशीला पण बाय केला. गाडी स्विफ्ट एक नंबर आहे गाडी. अजूनपर्यंत तशीच आपली गाडी आहे बघा. की तिला ठेवलेल्या परत वस्तू म्हणून ती चांगली झाली ना, मस्त झाली बघा गाडी. आता आम्ही चाललो दोघे जण सोडायला. तर मला जास्त याद येते गाडीची, सारखी असं वाटतं नाही द्यायला पाहिजे. पण 2 गाडी पण आपण ठेवू शकत नाही ना घरात, म्हणून म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला ही गाडी द्यायची आहे. उभी राहून मग गाडी खराब होते ना. तर चला आता आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा.
आम्ही असंच निघालो दोघे पण असेच निघालो डायरेक्ट तयारी अशीच ठेवली आहे बघा, कारण की आपल्याला परत टाईम नाही. ही गाडी पण सोडायची आणि बाकीचं आपलं कियाचं पण दुसरं बाकी आहे काय पण ना हो, कियाला अजून काय पण बाकी आहे भरपूर, ते करून घ्यायचं. आता कियाला पण घेऊन जायचं. नंबर आता आले, नंबर आणायला पण कोटिंग आहे त्याची. कोटिंग बाकी आहे आणि नंबर प्लेट आलेली आहे तिथं कियाच्या शोरूमला. तर कॉल आलेला बोला की तिथे पण या तुम्ही. तर विचार केला पहिला या गाडीचा उद्या ना सिरेमिक कोटिंग. सिरामिक कोटिंग बाकी आहे. तर चला म्हणजे आता कंटिन्यू आज हा ब्लॉग होईल तो आपल्या गाडीवरच होईल, सेपरेट आपल्या स्विफ्टवर होणार आहे. तर याच्यासाठी शूट करते की आम्हाला पण याद एक आठवण राहील गाडीची. आणि या गाडीला कसा कोण विसरेल ज्या गाडीने आपल्याला 15 वर्ष साथ दिली, बरोबर ना. म्हणून मी एक विचार केला की तुम्हाला ही व्हिडिओ पण मी शूट करते, जेणेकरून तुम्हाला तर बघायला भेटेलच, पण आम्हाला कधी आठवण येईल आपली जुनी गाडी होती तर याद आलं तर आपल्याला व्हिडिओ बघता येईल. ओके चला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या समोर आम्ही इकडे आहोत. आपल्याला जायचं आहे राईट साईडला का सरळ? राईट. आता राईटला जायचं आहे आम्हाला. तर आता मला ना भरपूर असं झोप आले, तर आम्ही काय नाही दाखवावं जरा. रेड बुल या गाडीमध्ये भरपूर तुला भेटतो. आता एक पितो. चालली बिचारी गाडी. महिंद्राचे शोरूम डायरेक्ट. चला आता काय जे गाडीचं ते बोलून घेऊया. ओके हॅलो. चला मंडळी, आज शेवटचं आहे बघा. इकडे जाईल आपली गाडी आता महिंद्राला. आता आपण महिंद्राच्या समोरच आहोत आणि आता आपल्याला गाडी आज आहे ना जाणार बघा. सोडली ते गाडी पण मला ना खूप जास्त आठवण येईल. 15 वर्ष गाडी वापरली बघा, कधी त्रास वगैरे काहीच दिला नाही आणि एवढी आठवण येईल ना मला भरपूर. हे नाव आपल्याला पण खूप जास्त आठवण येईल मला, खूप जास्त. तू येईल का नाही आठवण? लक्ष्मी आहे बिचारी, लक्ष्मी माझी आता इथे सोडून चाललो आणि दुसरी लक्ष्मी आपल्या घरी आलेस. ती सोडताना खूप वाईट वाटते. इमोशनल झालेले आता. किती वर्ष आले? 15 वर्ष आले. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. चला बाय बाय. बघा मंडळी, शेवटची व्हिडिओ आहे माझी आणि खूप जास्त आठवण येईल गाडीची. आपल्या शोरूमच्या खाली समोरच आहे बघा. पण आहे आम्हाला कसंच ते वाटलं, खराब वाटलं. एवढी वर्ष आमच्याबरोबर होती गाडी आणि आज चालली बघा गाडी. काय पण झालं तरी, किती पण झालं तरी, जुनी असली तरी आपली गाडी ती गाडी होती मंडळी. आणि 15 वर्ष जास्त झाली म्हणून ती आपल्याला द्यायला लागली. लहान असताना घेतलेली गाडी. चला केली बुक. आता इथे शेवटचे बघा. आता आपण सोडून चाललो आपल्या गाडी. चलो बाय बाय.
आता मंडळी आम्ही आलो घरी. बघू शकता आम्हाला घरी आलं किती वाजला हो 8 वाजले बघा रात्रीच्या 8 वाजले. तर गाडी बुक केली आणि तिथून आम्ही आलो घरी आत्ता. आणि इथे पोचायला मला 8 वाजले आणि तिथून ब्लॉग कंटिन्यू नाही केला कारण की ना मंडळी माझा मूडच नव्हता. पहिली गोष्ट तिथून येता येता मला माझी गाडीच दिसत होती सारखी सारखी स्विफ्ट गाडी आपली. कारण की ती गाडी घेऊन 15 वर्ष झाली. जेव्हा इथून गेलो ना गाडीमध्ये बसून तेव्हा काहीच वाटलं नाही कारण की ना असं वाटलं माझी जवळ गाडी होती. जेव्हा ती हातातून बाहेर गेली ना अशी तेव्हा आपोआप माझं मन भरलं आपोआप. एकदम खराब वाटलं मला जाम एकदम. म्हणजे जेव्हा मला बाहेर निघालो आणि असं वाटलं ना टाईम मला सोडायचा तेव्हा एवढा वाईट वाटलं ना आपोआप माझ्या डोळ्यातून पाणी पडायला लागलं आपोआप ना. एकदम मला बेकार वाटला खराब वाटला गाडीबद्दल जामच एकदम मला वाईट वाटलं. माझं मन एवढं भरलेलं ना मी ओला सांगू पण नाही शकत एवढा माझं मन भरलेला. मस्त तिथं बोलतात त्यांच्याशी बोलत बसलेत. मी गाडीला राऊंड मारले सगळं चेक केला एकदा हात लावला पप्पी दिली गाडीला. कारण की माझ्या अंशूने त्याच्यात 15 वर्ष माझा अंशू फिरले गाडीमध्ये. आमच्यासारखी अशी फॅमिली असेल ना त्यांनाच गणपती बाप्पा सांगितले त्यांनाच गाडी भेटू दे. असे कोणाच्या हातात पण नको जाऊ दे गाडी आमची. म्हणजे जे चांगलं लक्ष देत नाही काय नाही काय नाही. 15 वर्ष मी गाडी एकदम टकाटक ठेवली. 15 वर्ष गाडीने आमच्या कधी आम्हाला त्रास नाही दिला काय नाही दिला. माझ्या अंशू होऊन 2 वर्षानंतर आपण गाडी घेतली ना. 2 वर्षानंतर अंशू होऊन 2 वर्षानंतर आम्ही ही गाडी घेतलेली स्विफ्ट. तेव्हा अंशू नाचलेला किती व्हिडिओमध्ये गाडी कशी होती एकदम टकाटक होते नंबर 1. नाही तर दुसऱ्यांच्या खटाकलेलं होतं. कोणी कशा म्हणून वापरतात पण आम्ही आमच्या गाडीला लक्ष्मी आमची लक्ष्मीच होती ती आली ती पण लक्ष्मीच आहे. पण ही 15 वर्ष वापरलेली आमची जवळ होती लक्ष्मी आमची. तर आज गेली तर खूप जास्त वाईट वाटलं मंडळी मला जाताना काहीच नाही वाटलं. मस्त खुश गेलो कारण की मस्त गाडीमध्ये होतो. गाडी आमच्या हातात होती ओच्या हातात होती तर काय वाटलं नाही. म्हणजे ते मी होती आणि आमची गाडी आमची जवळच होती ना तर काहीच नाही वाटलं. जेव्हा तिथे गेलो जेव्हा ती गाडी हातातून सोडली म्हणजे यांनी सगळं सामान काढला बघा तुमचा तेव्हा मला एवढा मन भरून आला ना माझं. असं काय चालले का आपली गाडी दुसऱ्यांना चालले कशासाठी असं असते काय असते त्याचा वेगळाच मला व्हायला लागला. असं अलगच फील झाला मला एकदम बेकार. कारण की आपली गाडी ती शेवटला आपलीच गाडी आहे एवढा तिला फुलासारखा जपलेला आणि त्याच्यामध्ये गाडीने आम्हाला एवढा साथ दिला ना एवढा साथ. मला जिथं गाडी मला घेऊन गेली ना ते सगळे ठिकाण मला याद आले सगळी जी आठवण आली. माझ्या विंच चाललेला तेव्हा तिने मला किती साथ दिले ना किती याद आली. फार्म हाऊसमध्ये पाऊस पडला तेव्हा तिने आम्हाला साथ दिलेली आहे. कधी काय एमर्जन्सी आली तेव्हा पण तिने आम्हाला खूप साथ दिलेली आहे भरपूर. आणि स्विफ्ट आमची अशी गाडी आहे ना कधीच विसरणार नाही मंडळी कधीच नाही. तिची मी विसरली ना तरी मी व्हिडिओ शूट तिचा करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला पण बघायला भेटेल. आणि कधी याद आली तर आम्हाला पण बघायला भेटेल. तुम्हाला कसं वाटलं गाडी गेली आपली कसं वाटलं तुम्हाला? वाईट वाटलं ओला तेव्हा आपलं जवळचं कोण जाते ना तेव्हा खूप जास्त वाईट वाटते बघा. खाली दिसेल खाली. म्हणून मंडळी मी जाताना येताना फार्म हाऊसवरून येताना तिची पूर्ण व्हिडिओ शूट केले गाडीची बघा. कारण की मला माहिती होता माझी गाडी 2 दिवसात जाणार आहे बरोबर ना. म्हणून मी ओच्या मागे कधीपासून लागलेली मला शूट करायचं आहे मला गाडीचं शूट करायचं आहे. कारण की माझी आठवण गाडीची मी कधी तिला विसरणार नाही. तिला मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे कैद केलेलं आहे जेणेकरून मला कधीतरी तिची कधी ना कधी याद येईल. आता कुठली पण स्विफ्ट दिसली ना मला सगळ्यात पहिला आपल्या गाडीची आठवण येईल ना. स्विफ्ट दिसली ना मला आठवण येईल खूप जास्त आठवण. माझ्या पिलूचं नाव आहे त्याच्यावर माझं नाव आहे नाव आणि नाव दोघांचे जातील आमचे ते काढतीलच कोण ना कोण. सरी शेवटला गाडी ती गाडीच असते बघा. जेव्हा दुसऱ्याच्याकडे गेलं ना तेव्हा समजते. हातातून जेव्हा आपली जाते ना काय तेव्हा समजते. आता आज मला समजला एवढा कधी माझ्या मनाला ना असा आपला कोण म्हणजे माणसाबद्दल किंवा असं म्हणजे आपल्या फॅमिली याच्याबद्दल नाही का वाईट वाटला. पण माझी गाडी गेली ना एवढा माझा मन भरलेलं ना गाडीबद्दल मला एवढं वाईट वाटले ना मी सांगू पण शकत नाही. असं मला कधीच नाही वाईट वाटला कोणासाठीच नाही वाईट वाटला. सगळे नॉर्मल मला काय किती पण कोण लांब गेला मला काय फरक नाही पडत. पण माझी गाडी गेली ना आज मला समजला ॲक्च्युअलमध्ये आज मला समजला गाडी माझी खास होती. ओची तर मला माहिती नाही ओचा काय आहे मत पण माझा मी तुम्हाला सांगितला. तुम्हाला काय वाटतं? होतं मन भरले मला माहिती आहे पण बोलून दाखवत नाही. ते बोलतात ना बाई बोलून दाखवत माणूस बोलून दाखवत नाही. म्हणजे लेडीज असते ते सगळं खुले बोलते आणि जे म्हणजे जेंट्स असतात ना ते मनातल्या मनात रडतात ते मला माहिती आहे. तर चला ओच्या चेहऱ्याकडून बघून तुम्हाला समजलंच असेल. ओला पण वाईट वाटले खूप जास्त. म्हणून मी जाताना अंशी पण व्हिडिओ शूट केले अंशी पण फोटो वगैरे काढून घेतले. खूप मंडळी आम्हाला खूप जास्त आठवण येईल मला तर ओला पण येईलच आणि अंशीला पण येईल मंडळी. कुठली पण वस्तू असू द्या किंवा काय पण असू द्या शेवटला आपला ते आपलं असते. म्हणजे आपला बोललं तर कसं माहिती आहे का आपण एवढ्या मेहनतीने त्याला घेतो मेहनत करतील तेव्हा ती काहीतरी वस्तू घरामध्ये येते आपल्या. आणि ती आली म्हणून तिला कशी पण वापरायची नाही. तिचा पण आपण जसा चांगला वापर करू ना तशी ती आपल्याला चांगला साथ देते. आज 15 वर्ष ओला का साथ दिली कारण की ओन तिला एकदम बरोबर
म्हणजे परफेक्ट एकदम सांभाळ केला तिचा. कधी फास्ट स्पीडने नाही चालवली गाडी, कधी खड्ड्यातून नाही नेली गाडी. टाईम झाला तरी चालेल, पण बोलायची आपण हलू जायचा. तर गाडीची तुम्ही पर्वा करणार तर गाडी तुमची पर्वा करेल, बरोबर ना. ह्याच्यासाठी ओने खूप जास्त म्हणजे खूप जास्त गाडीचा चांगला वापर केला, मी तर सांगतो खूप जास्त. आणि जे शोरूमवाले आहेत ना दोन्ही साईडचे, दोन्ही पण शोरूमवाले बोलले की तुम्ही गाडी खूप छान ठेवलेली आहे ना. हो गाडी आवडली आमची दोन्ही शोरूमवाल्यांना. आणि की दोन्ही पण शोरूमवाले काय बोलले नाही का असं खराब झाले, हे खराब झाले, ते काहीच नाही. जशी तशी टॉप गाडी होती आमची ना. एवढं 15 वर्ष गाडी कशी ठेवली? हां 15 वर्ष झालं, त्यांना विश्वास नाही. 15 वर्ष गाडी तुम्ही वापरले, पण याच्यात काय असा प्रॉब्लेम दिसत नाही ना, वाटत नाही असे 15 वर्ष वापरले. एवढे आम्ही सगळे चांगले वापरले. ते तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग, म्हणजे आपली गाडी गेली तर आम्हाला नाही चांगला वाटला ब्लॉग. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करा. तुम्हाला कसं वाटते तुमच्या फिलिंग पण शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं गाडी गेली, आम्हाला कसं वाटलं असेल. ज्यांची गाडी गेली असेल त्यांना माहिती असेल हे, बरोबर ना. तर चला आता हा ब्लॉग आपण इकडेच एंड करूया. बड्डे कोणाचा गिफ्ट करायचा? माझा बड्डे करा. बघा मंडळी, खरोखर सांगते मंडळी, मी गाडी कोणाला देणार नाही. मला खूप जास्त वाईट वाटलं. माझी लक्ष्मी मी खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करेन तिचा, मस्त तिला टक्काटक ठेवू हिला पण ना. तर चला मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग, नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर नाही चांगला वाटला. तुम्हाला चांगला वाटला आजचा व्लॉग? नाही चांगला वाटला. तर चला हा व्लॉग इकडेच एंड करूया. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.